किती वाजलं? पेट पॅरेंट ड्युटी. बिफोर गोइंग आउट वी हॅव टू फीड देम. ग्रू चला हाय. चला उठा 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 चला चल गी. And we are leaving for Zakir Khan show. I think we are in time, but if we get in traffic, we'll be late. कुठे चाललो आपण? झाकीर खानचा शो. किती महिन्यापासून आपण प्लॅन केलं होतं? 2. It's 8:10. It is showing 50 minutes to reach there. तर मग आम्ही बरोबर 9 वाजता पोहोचू, विच इज स्टिल लेट, बट ठीक आहे, पोहोचू आम्ही वेळेत. पोहोचू का आपण वेळेत? यस, वेळेच्या आधी. किती रीच मिळेल आमच्या रीलला असं वाटतं. आत्ता 1 तासामध्ये 5.5K व्ह्यूज आलेत त्याच्यावर. तर व्हॉट इज युअर प्रेडिक्शन की आज नाही उद्या सकाळपर्यंत किती जाईल? 10K प्लस जाईल ना आरामशीर. ठीक आहे, बेट लावतो का? दे 5,000 रुपयाचे लाव. नाही 10K लावून जाणार हे मी म्हटलोय ना. जर हा. 10K प्लस गेलं तर तू मला 5,000 देणार. नाही गेलं तर मी तुला पैसे देणार. ठीक आहे, अशी देणार भेट आहे ना. हा ना, हा. देणार ना पण. काय देणार? नाही गेले तर तरच ना पण. हा, नाही गेले 10K प्लस तर मी तुला देणार किती? 5,000. ठीक आहे, बघा. हो. ठीक आहे, मग मी कसे पण खर्च करू शकते ना ते. ते बघू. मला खूप दिवसापासून जाकीर खानचा शो बघायचा होता लाईव्ह. मी कुठलाच लाईव्ह शो आतापर्यंत बघितलेला नाहीये. आणि म्हणजे जेव्हा त्यांनी ही टूर अनाऊन्स केली होती तर त्याच्यामध्ये पुणेचं अनाऊन्स नव्हतं केलेलं. पुणे आणि आय थिंक 1-2 सिटीज, बट बाकी सिटीजचं अनाऊन्स झालं होतं. तर मी वाट बघत होते की पुण्याचं होईल की नाही होणार, कधी होईल वगैरे. तर मी त्याच्या स्टोरीजवर बघत होते की होतंय नाही होतंय. आणि मी ऑफिसमध्ये होते आणि लाईक माझं लॉगआउट झालेलं 10 o'clock समथिंग लाईक दॅट. आणि मी कॅबमध्ये होते तेव्हा बघितलं की त्यांनी केलंय पुण्याचं अनाऊन्स 20th and 21st डिसेंबर ना. आणि मी येईपर्यंत मी पीकेला 2-3 वेळा कॉल केला की त्यांनी तिकीट्स अनाऊन्स केलेत पुण्याचे, वी हॅव टू गो, वी हॅव टू बुक. तर मी 11 वाजेपर्यंत घरी पोहोचले आणि मग आम्ही बघत होतो की किती तिकीट, किती प्राइस आहे की किंवा कोणतं सीट्स हे करायचं. मी त्याला पहिले कन्व्हिन्स केलं की आपण जाऊच. ठीक आहे, मग त्याच्यानंतर झालं का तू कन्व्हिन्स? झाकीर खान म्हटलं काय कन्व्हिन्स व्हायचं. मग मी थोडं मागचे तिकीट्स बघत होते. ठीक आहे, की जास्त म्हणजे प्राइस नसली पाहिजे, जास्त खिशाला खड्डा नाही पडला पाहिजे म्हणून मी, कारण 2 जणांचं तिकीट बुक करायचं ना, एक नाही करायचंय. म्हणजे ह्याला तर स्थान येणार ना. म्हणजे मी माझं करू शकत होते इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, मी जाऊ शकत होते, पण याला पण यायचं होतं. सो लाईक ना जास्त मला पण यायचं म्हणजे मी माझं पण तिकीट काढायचं, तुझं पण काढायचं. मी माझं तिकीट काढलंय, तू तुझं तिकीट काढलंय. तिकीट बुक करणे म्हणजे तिकीट काढणं नसतं ना. पैसे जो पे करतो तो तिकीट काढतो. तर ठीक आहे, थोडे पैसे तू दिले माझ्या तिकिटाचे, बाकीचे मी माझे दिलेले आणि त्याचे पूर्ण त्यानेच दिलेले. तर मग आम्ही थोडे मागचे तिकीट बघत होतो जे 3,000 वगैरेचे होते. तर वी वर लाईक ठीक आहे, हे आपल्या बजेटमध्ये आहे, थोडंसं कुपन वगैरे अप्लाय करून वी कॅन बुक 2 tickets. बट देन ना मग बघितलं थोडं मिडलवाले तिकीट्स होते ते 6,000-7,000 पर्यंत जात होते ना. किती? 6,000 समथिंग, बट विथ टॅक्सेस अँड ऑल इट वॉज गोइंग अराउंड 7 आय थिंक. मग त्याच्यानंतर तो काय पुढे ना 2च तिकीट, सेकंड रो मध्ये 2च तिकीट्स उरलेले आणि बाकी सगळे बुक्ड होते आणि मधले थोडे बाकी होते आणि एकदम लास्टचे बाकी होते. तर जे एकदम पुढचे होते ते 2च तिकीट्स उरलेले, ते किती पर्यंत दाखवले? आय गेस ते 6,000 प्लस चे आहेत. नाही, हे आधीचे जे आहेत ते 4,500 काहीतरी. आणि नाही, फ्रंटचे कितीला आपण जे बुक केले ते किती पर्यंत होते? 6,500 समथिंग.
नाही, हो. आपण जे केलंय ते 8 का 9,000 चे आहेत. अरे खरंच नाही ना, मी बघून 6,000 इथे चे असतील. इथे मी टाकून देईल. कसं टाकतात ते मला नाही माहिती. तुला टाकता येईल का इथे? तेच करायचंय मला. आय डोंट नो. ठीक आहे, तर तू इथे टाकते काय ते. ठीक आहे, तर काय झालेलं, ठीक आहे, मग बोलले की बघायचं तर पुढूनच बघू. ठीक आहे, एवढा पैसा जर ह्याच्याकडे आहेच तर का नाही वापरायचा? जर हा एवढा देणारच आहे पैसे तर का नाही वापरायचे है ना? एवढा पैसा ह्याच्याकडे तर लेट्स बुक एकदम फ्रंट वाले तिकीट्स. तर ते बुक करत होतो. तर म्हणजे कसं कॅल्क्युलेशन केलं, मग मला आठवलं की मला माझ्या ऑफिसकडनं एक कुपन भेटलेलं आहे विच इज अराउंड लाईक 3,000 विच आय कॅन कन्वर्ट फॉर अँड अप्लाय इट फॉर बुक माय शो. आय वॉज लाईक ओके, मला बघू दे की होत आहे का. आणि होत होतं. तर आय वॉज लाईक ओके, म्हणजे इतकं पण मला गिल्ट नाही येणार की मी इतके पैसे उडवलेत, बट इट इज स्टील वर्थ बिकॉज इट्स झाकीर खान शो. तर मग ते 3,000 अप्लाय केले तर ते भरपूर कमी झालं. पण मग ह्याच्या तिकिटाचं काय? मग हा बोलला मी पण पूर्ण पे नाही करणार, पण ह्याच्याकडे तर कुठलं कुपन नव्हतंच. मग ह्यांनी त्याचे, माझ्याकडे क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड्स होते. डोकं आहेत याला. ठीक आहे, पण तू 3,000 अप्लाय केलं ना, आणखी कसलं तरी तू 1,000 रेडी. एका कार्डवरती 2,000 आणि हा. दुसऱ्या कार्डचे 1,000 असे 3,000. आणि पण 3,000 अप्लाय केले तर मग ते तिकीट आम्हाला Half price. 4,000 पर्यंत पडलं ना एक तिकीट, आय थिंक. ते 2 महिन्यापूर्वी बुक केले, नाही हा. आठवत कितीचे. हा, तर ते एक्झॅक्ट नाही आठवत आहे आता. मग ते आम्ही रात्री किती 1 वाजलेलं ना बुक 1 करता करता. 1 वाजता आम्ही बुक केलेलं, कारण मला असं होतं की यार परत कधी जाणार, परत त्याचं कधी अनाऊन्स होणार असं. मग फायनली आम्ही बुक केलं आणि आम्ही तेव्हापासून विचार करतो यार 2 महिन्यांनी आहे, कधी एवढा वेळ जाणार, कधी आम्ही जाणार. मग फायनली काल बसलं आम्हाला थोडंसं पटकन रिअलाइज झालं की ओ उद्या शो आहे. आणि मी डिसेंबरच्या स्टार्टलाच ना 2-3 प्लॅन्स करत होते ना ट्रिपचे, आणि घरी जायचं होतं मला वगैरे. तर मी बोलते की अरे हा आय विल गो टू द इन, म्हणजे ह्या डेट्स मध्ये मी जाईल. आणि हा बोलते झाकीर खानचा शो आहे तेव्हा. ओके, मग आम्ही ती जी ट्रिप होती हम्पीची ती आधी केली. मग त्याच्यानंतर मी ह्या विकेंडला घरी जायचा विचार करत होते. म्हणजे आणि मी तरी पण परत विसरले की शो आहे तेव्हा. आणि मग परत हा बोलत होता की अगं तेव्हा झाकीर खानचा शो, तू कशी जाणार घरी? काय तुला लक्षात नाही राहत का? किती वेळा सांगायची एक गोष्ट. सुना क्या, ये भी मेरी गलती है. तर मग मी सगळे प्लॅन्स कॅन्सल केले या विकेंडचे, काहीच ठेवलं नाही. बिकॉज ऑफकोर्स मी कुठे जाऊन परत रिटर्न नाही येऊ शकत एवढ्या कमी टाइममध्ये. म्हणून आम्ही आता चाललोय. आणि माझं आज ऑलमोस्ट कॅन्सल होतं, मला जामखेडला जायचं होतं. हो, कारण काय झालेलं, कॅन्सल केलेलं. जे इलेक्शन झालेले तर त्याचा रिझल्ट लगेच लागणार होता ना नेक्स्ट डे का नेक्स्ट डे रिझल्ट लागला होता. आणि तो पुश होऊन इलेक्शन होते, 3rd ला रिझल्ट लागला होता, आणि तो पोस्टपोन झाला. पोस्टपोन झाला आणि इलेक्शनचे रिझल्ट आले 21 ला. आज. आणि मग मी म्हटलं ओ माय गॉड, आता इलेक्शनच्या विनिंग रॅली, कारण मित्राची बहीण, सोहेलची बहीण नगरसेविकेला उभी होती आणि ती निवडून येणार होती. फुल्ली कॉन्फिडंट होतो की येणार आहे, म्हणून मला विनिंग रॅलीला शूटला जायचंच होतं. हा, म्हणजे इट्स अनफॉर्च्युनेट दॅट की पण त्याला नंतर मला नाही आठवलं जाता की आलं. नाही, 21 ला रिझल्ट पण आहे, 21 ला झाकीरचा शो पण आहे. हा, आता कसं मॅनेज करायचं? बिकॉज आम्ही हे कॅन्सलच नव्हतं करू शकत. बिकॉज आमचा फर्स्ट लाईव्ह शो आम्ही हे करणार आहे, अटेंड करणार आहे. तर आमचं असं होतं की नाही यार, हे तर कॅन्सल नाही करू शकत. तर फायनली खूप वेळा विसरून आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आजच्या दिवशी येऊन आम्ही ह्यालाच प्रायोरिटी दिली, कारण मला बघायचंच आहे. कारण मी जेव्हापासून, म्हणजे पहिले तर मी झाकीर खानला फॉलो करायचेच, पण मी जेव्हापासून तथास्तू बघितलं होतं तेव्हापासून मला असं झालं होतं की किती छान रायटिंग आहे आणि स्टोरी नरेशन आहे, किंवा खूप मला त्याचे थॉट्स पण खूप आवडतात. पण तथास्तू बघितल्यावर मी त्याची खूप मोठी फॅन झाले. तर मला असं वाटतं की मला बघायचंच आहे, काही पण करून कधीतरी एकदा तरी मला त्याला लाईव्ह बघायचंच आहे. सो फायनली वी आर गोईंग. आर यू हॅपी? येस येस. Got my ticket. The bags so crowded. PK is parking his car.
पण आता मला त्याला शोधावं लागेल की तो इथून पार्क करून मला कुठे भेटेल. कोण भेटलेलं आहे आम्हाला इथे? RDX5. दिवसानंतर आम्हाला मिसेस तांबे भेटले. Good to see you. मी बघतो, खरंच इच्छा होती माझी हा भेटेल फर्स्ट कधीतरी. ब्लॉग आहे YouTube हा, वरती. हा, आपला आता पहिलाच असेल. हाय गाईस. तू त्याच्यासाठी मी तिला पाहिलं म्हणून मी म्हटलं सोनी दिसते मला एवढी मला नाही काय काय चांगलं काय तुमचं. किती वर्षांनी भेटताय तुम्ही? जास्त काही टाइम नाही एवढा. 3-4 रे लग्नाला नव्हता आला हा. बघ भेटलं ना तसं. तू कोणत्या युनिव्हर्स मध्ये भेटला मला तेच कळत नाही अरे. मी पकडू? नाही त्याच्यावर लाव ना. माझे ऍस्थेटिक्स खराब होतात पिके. अरे खरंच. हा म्हणजे कोणी पण काढून घेऊन जाईल ना. हा फाडू नको हा, देणार नाही ते परत. वी आर इन लाईन. आता आम्ही आतमध्ये जातो. किती वाजले? 9 वाजले. मी गर्दीत हारू नये म्हणून. हा मी गर्दीत हारू नये म्हणून. These are our seats, the third row. आणि इथे आम्ही थोड्याच वेळात साकीर खानला बघणार आहोत. 9:22 लोक बसत आहेत. सीट्स फील होत आहेत म्हणजे आय थिंक इट्स हाऊसफुल ऑफ कोर्स. पण आम्ही थर्ड रो मध्ये बसतोय. Really good. जवळून बघायला मिळालं. थैंक यू भाई, बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू. बहुत सारा प्यार. प्लीज बैठ जाइए. थैंक यू वेरी मच. भाई ऐसे ही लेट चालू हुआ है और तुम देर मत कराओ. भाई हमने कुछ नहीं किया है, हमको मिला नहीं. एक शेर का है कि लहू के थे जो रिश्ते उन्हें छोड़ के आ गए. सुकून आंखों के सामने था, हम मुंह मोड़ के आ गए और लुट रहे थे खजाने माँ बाप की छांव में. हम कौड़ियों की खातिर घर छोड़ के आ गए. एक शेर माओ की नजर है जिनकी दुआओं के साये में हम लोग सब पलते हैं. वो जब हमारे हक में दुआएं करती हैं तो हमारे गलत फैसले भी सही हो जाते हैं. कहा है कि खोया में जिस भी राह वो मंजिल पे जा खुली. कि खोया में जिस भी राह वो मंजिल पे जा खुली. दी रुसवाइयां मैंने पर मोहब्बत मुझे मिली. और बद्दुआ ने जब जब काटा है मेरा रास्ता, मुझसे भी पहले मेरी माँ की दुआएं निकली. भाई शादी करूंगा तो कर्जा होगा ना, फिर क्यों ब्रेक लेगा आदमी, फिर तो काम करेगा भाई. भाई पहले लड़की ढूंढ के दो फिर करेंगे. ठीक है. बहुत बहुत शुक्रिया, बहुत सारा प्यार. थैंक यू वेरी मच.
कसं वाटलं पिके तुला शो? रडलास का तू? रडायला यायला पाहिजे होतं, येत होतं, पण ते लगेच जोक म्हणजे असं खूप हसून हसून त्याच्यानंतर असं एकदम थोडासा वेळ असं इमोशनल करून आणि असं डोळ्यात पाणी येऊन ते पण तो खाली नाही पडून देत होता पाणी, लगेच एक जोक मारून लगेच मूड चेंज. खूप मस्त बघायला पाहिजे. आणि तो आता आय थिंक परत 1-2 पुण्याचे शो अनाऊन्स करणार आहे असं बोललेलं. आणि मुंबईमध्ये काही करणार आहे ना जूनमध्ये. आणि मग त्याच्यानंतर शो आहे त्याच्यानंतर तो लॉंग ब्रेकवर जाणार आहे 3-4 वर्षाचा. सो तुम्हाला बघायचं असेल तर बघून घ्या. त्याच्यानंतर तो ब्रेकवर जाणार आहे. आपण जेवण नाही केलंय. जेवण आता काय भेटणार आपल्याला? 12 वाजले. आता एखाद्या टपरीवरती भुर्जी पाव खावा लागेल. आम्ही आता घरी चाललोय, पण घरी जाण्याआधी वी हॅव टू ईट समथिंग. आता बघू, रात्रीचे 12:30 वाजलेत. आता आम्हाला कुठे खायला मिळेल? मे बी विमाननगरमध्ये. पण आता इतके दिवस झाले रात्रीचं बाहेर हिंडणं बंद केलंय की आठवत नाही आता की एक्झॅक्टली कुठे आता खायला मिळणार आहे. तुला आठवतंय का? तुला का नाही आठवत? मला तेवढी भुर्जीचं मला आठवतंय ते, पण मग आणखी ऑप्शन्स. एअरपोर्ट. ठीक आहे. एअरपोर्ट एअरमॉलच्या जवळ किंवा मग सिम्बॉयसिस. इथे काय अंडा भुर्जी आहे? इथे वडेवाले. काय खायचं? तिथे खायचं का? गाडी एवढ्याशा वातावरणात कसं काय थंडी वाजते तुला? खूप थंडी आहे. फक्त 18 डिग्री आहे. तेवढ्यावर एसी चालतो गाडीतलं. नुसतं खायचं. आम्ही भुर्जी पाव सांगितलाय. एक भुर्जी विथ ऑमलेट आणि एक भुर्जी. भूक लागली का पण तुला? मला रिव्ह्यू दे. भुर्जीचा. तुला काय देऊ? मग मी ठरवेल ना मी काय मागवलंय ते खाऊ का नको. मी तुला रिव्ह्यू नाही, मी तुला सजेशन देऊ शकतो. अच्छा, बरोबर आहे. झालं. इज इट गुड? कशी आहे बुर्जी? मग अशी बुर्जी मला खाऊ घाल जा ना घरी. तुम्हाला जास्त पॉकेट मनी आणखी छान खाऊ घाल. तुला जर पैसे द्यायचे तर मी बाहेर येऊन खाईल ना. तू एक्सपेरिमेंट केलेलं कशाला खाऊ? आता आमचं पोट भरलंय. खूप मस्त भुर्जी होती. आता मी घरी चाललोय. किती वाजलं? 1 वाजलाय. सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, जर आम्ही बनवलं तर. बनवणार आहे का? पैसा कमाने का है तो बनाना पडेगा. आज कमाएंगा. काय ते? आज कमाएंगा तो कल बैठ के खाएंगा. हाँ. बाय बाय.